आपण पाहत आहात केएस न्यूज मराठी। उमराणीत स्वच्छ भारत अभियानातील बोंघळ कारभाराविरोधात युवा शक्ती एकवटली। निकृष्ट कामाच्या चौकशीची मागणी। ग्रामपंचायत उमराणी येथील स्वच्छ भारत अभियान अंतर्गत झालेल्या कामामध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार आणि निकृष्ट दर्जाचे काम झाल्याचा आरोप करत या संपूर्ण बोंघळ कारभाराच्या चौकशीसाठी स्थानिक तरुण पिढी आक्रमक झाली आहे। या सर्व कामाची वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत निपक्ष चौकशी व्हावी या मागणीसाठी गावातील तरुण आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकत्र आले आहेत। शासनाकडून स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत गावाला स्वच्छ व सुंदर बनवण्यासाठी निधी मंजूर करण्यात आला होता। मात्र प्रत्यक्षात झालेल्या कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असून कामामध्ये पारदर्शकता नसल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे। या अभियानाअंतर्गत उभारण्यात आलेल्या सुविधा काही दिवसातच दुरावस्थेत गेल्याने शासकीय निधीचा अपव्यय झाल्याचा गंभीर आरोप तरुणांनी केला आहे। या प्रकरणी माहिती अधिकार कार्यकर्ते लक्ष्मण वळसंग, अनिल तेली, युवा नेते सुरेश दोडमणी, सुरेश बिलोर, श्रीशैल बिराजदार, परसप्पा धनगर, शंकर गदग आणि निलेश दोडमणी यांच्यासह गावातील अनेक आजी-माजी कार्यकर्ते व तरुण उपस्थित होते। सदरच्या कामाचे मूल्यमापन करण्यासाठी अभियंता या तपासणीसाठी सक्षम अधिकारी अभियंता उपस्थित राहू शकले नाहीत। मोजमाप पुस्तिकेतील त्रुटी व प्रत्यक्ष कामाची पडताळणी उपअभियंत्याच्या समक्ष होणे गरजेचे असल्याने कनिष्ठ अभियंता श्री SM पोद्दार यांनी पुढील 2 दिवसात उपअभियंत्याच्या उपस्थितीत ही पाहणी पूर्ण करून देण्याचे लेखी आश्वासन दिले आहे। त्यामुळे आजची पाहणी तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे, अशी माहिती गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे। युवा कार्यकर्ते अनिल तेली यांनी या कामाबद्दल भूमिका मांडली, ती पाहूया। केएस न्यूज मराठीचे कार्यकारी संपादक महावीर मडिमणी, उमराणी जत। 4 वाडामध्ये पाहणीसाठी आलेलो होतो। किती महिना झाले हे काम? 6 महिने। आणि काय झालं अवस्था आहे? भरलेल्या तिसऱ्या दिवशी टाकी उतरली इथं बघा आणि पूर्ण मीटर बघा लोकांनो, हे बघा कसं जर त्यांचं काम कसं आहे बघा। अजून 6 महिना झाले नाही, पूर्ण टाकी आतमध्ये कुसळलेलं आहे। हे पाण्याची टाकी पण आत गेलेलं आहे। त्यांचं आपल्या उमराणी ग्रामपंचायतचं काम बघा कसं आहे। हे व्यवस्थित सिमेंटचा वापर केलेला नाही, पाणी व्यवस्थित मारलेलं नाही। बघा कसं झालं सगळं, टाकी पूर्ण आता 2 वर्षात नाही तर हे सगळं पूर्ण खाली जाते। असले आपल्या उमराणी ग्रामपंचायतमध्ये बोगळ कारभार चालू आहे। फक्त पैसे काढतात परंतु काम व्यवस्थित चांगलं होत नाही। आता युवकांना जरा जागृत व्हा। आता तरी आपण युवकांनी एक हात आपण जोडलो तर आपलं गाव सुधारेल या आशेने आपण आज व्हिडिओ केलोय। बघा तुम्ही अजून एकदा असं दाखवायचं सगळं कसं पूर्ण झालं बघा। पूर्ण जाऊ आता युवकांनी जरा लक्ष दिलं तर हे बरं होणार आहे। हे बघा पाणी कधी आलं याला? पाणी किती दिवस पाणी येतंय ना? पाणी येतंय। आता हे बघा बोगळ कारभार, आता तरी युवकांना जरा लक्ष द्या, व्यवस्थित आपलं ग्राम समृद्ध बनवूया। युवकांनी जर एक झालो तर गाव सुधारायला लई वेळ लागत नाही। हे आपण जरा युवकांनी जरा विचार करावा। त्या पैशासाठी आपले पैसे त्याच्यासाठी एकाच्या टेंडर कोण घेतलेले असताना त्यांच्या खिशात घालण्यासाठी नसतोय। एवढं अपाट एवढं किती बिल काढल्यात हे सुद्धा अजून माहीत नाही। आता याला कोण जिम्मेदार, याचं पैशाचं काढाय कोण काढल्यात, किती काढल्यात ह्याचं सगळे आम्ही चौकशी करणार। आता ग्रामसेवकांनी याचं उत्तर आपल्याला दिलं पाहिजे, हे किती पैसे काढलेले आहेत। कारण माझ्या मध्ये 7 ते 8 महिन्यात हे असं अवस्था झालेल्या आहेत। कारण ते पैसे कोणाला विचारायचे? यासाठी लवकरच्या लवकर त्यांनी याचा पैसे किती काढला हा आकडा आपण ग्रामसेवकांना आपण उमराणी गावाचे नागरिक म्हणून आपण हक्क मागून घेऊया। केएस न्यूज मराठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।